नमस्कार, आपण पाहतात युगांधर महाराष्ट्र न्यूज. पाहूयाचे काही ठळक घडामोडी. उल्हासनगरमधील कल्याण पूर्वेचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा. उल्हासनगरमधील कल्याण पूर्वेचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविकास आघाडीचे नेते तसेच ठाकरे गटाचे शिवसेना नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते उपस्थित होते. मराठा विभागात जास्तीत जास्त करून कोकणी लोक राहतात आणि मी पण कोकणी आहे म्हणून मी मराठा विभागात आलो आहे. या भागातील जनता आमचा उमेदवार धनंजय बोडारे यांना निवडून देतील असा विश्वास देखील आहे. आणि यांचे अटल बिहारी वाजपेयी असतील, उपप्रधान लालकृष्ण अडवाणी असतील आणि आता ज्यांना फिरकुजन म्हणून जे समजले जातात ते मोदी, असे हे मोदीचं उद्दिष्ट आहे धनंजय बोडारे यांना आमदार करणं. आणि त्यामुळे त्यांच्या या विधानसभा मतदारसंघातील प्रचार सभेला आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. खरं म्हणजे या भागातील मतदारांनी, किंबहुना या भागातीलच नव्हे तर खंड महाराष्ट्रातील मतदारांनी हा निर्णय घेतलेला, निर्धार केलेला आहे. यावेळेला जो मतदार मतदान केंद्रावर जाईल तो महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करेल. कल्याण पूर्व या मतदारसंघातून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल चिन्ह घेऊन धनंजय बोडारे उभे आहेत आणि म्हणून या भागातील प्रत्येक मतदार हा धनंजय बोडारे यांना मशाली समोरचं बटन दाबून मतदान करेल, हा माझा विश्वास आहे. साहेब, गेली 15 वर्ष नीच राजकारण चालू आहे. आपण आपल्या भाषणात बोलत काय एवढं नीच राजकारण? आता नीचपणाचा कळस झालाय. आता नीचपणाचा कळस झाल्यानंतर नीच राजकारण काय हा प्रश्नच मला आधी मुळात न रुचणार आहे. कारण अनुभव महाराष्ट्र घेतोय. पक्षच नाही फोडले, घरं फोडली. काका पुतण्यामध्ये भांडण लावलं, भावा भावात भांडण लावलं, बाप बेट्यामध्ये भांडण लावलं, भाऊ बहिणीमध्ये भांडण लावलं. अरे हे कल्चर, ही संस्कृती या महाराष्ट्राची आहे का? लाज वाटली पाहिजे. लाज वाटली पाहिजे. खरं म्हणजे लाजेला सुद्धा लाज वाटेल इतकं नीच राजकारण या राज्यकर्त्यांनी केलं. गोळ्या मारणारा आणि गोळ्या खाणारा हे दोघं आबांच्या विरोधात आहे. त्याच्यावर तुम्ही एक वक्तव्य केलं. नाही, याच्यावर काय वक्तव्य करण्याची गरज नाही. मला कुणावरही वक्तव्य करणार नाही. मला पूर्ण विश्वास आहे, इथल्या संपूर्ण मतदारांवरती विश्वास आहे आणि त्यांच्यावर वक्तव्य करण्याची गरज नाहीच आहे. कारण जर एखादं विषारी झाड असेल तर फांद्या तोडून काय उपयोगाच्या, मुळासकटच उपटलं पाहिजे आणि मी ते मुळासकट उकटण्याचं काम करतोय. बकासूर पूर्ण खात आहेत. बकासूर आहे ना, त्या बकासुराचा नाश आता जनता रूपी भीम करणार आहे. या निवडणुकीत 100% करणार आहे आणि त्यातला एक भीम माझ्या शेजारी उभा आहे, धनंजय बोडारे.